नमस्कार, मी ऋतुजा. पुस्तकामृत या आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे भगवद्गीतेतील श्लोकांचा अभ्यास आपण या उपक्रमात करणार आहोत. उपक्रमाचा आज आहे पहिला भाग आणि पहिल्या भागात नक्की कुठला श्लोक घेतलाय याची उत्सुकता तुम्हाला असणारच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मनात सतत सुरू असणारी प्रोसेस म्हणजे कोणती? तर विचारांची निर्मिती. सकारात्मक असो नकारात्मक असो, विचार आपल्या मनात सतत सुरूच असतात. आपण जर बारकाईने त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळेल की आपलं मन हे अधिक काळ कुठल्या विचारांना स्वतःकडे आकर्षित करतंय. आपण आपल्या आयुष्याकडे कसं बघतो हे पूर्णत्वे आपल्या विचारांवर अवलंबून असतं. गीतेतल्या 6व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. याचाच अर्थ ज्याने मनाला जिंकलंय, ज्याने मनाला संयमित केलंय, त्याच्यासाठी त्याचं मन हाच त्याचा सर्वोत्तम मित्र आहे. पण जो मनाला जिंकण्यात अपयशी ठरलाय, त्याच्यासाठी त्याचं मन हाच त्याचा परमशत्रू ठरू शकतो. आपण आपलं जीवन घडवू शकतो, पण जर आपलं मन आपल्या ताब्यात असेल आणि आपल्याला त्याला संयमित करता येत असेल तर. आणि जर आपल्याला त्याला संयमित करता येत नसेल तर आपणच आपल्या अधोगतीचंही कारण ठरू शकतो. फार सुंदर श्लोक आहे आणि फार सुंदर त्याचा अर्थ सांगितलाय. जीवन जगत असताना कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल परिस्थितीतून मनुष्य जात असतो. या परिस्थितीनुसार विचारांमध्ये परिवर्तन येत असतं. जशी परिस्थिती असेल, जसे त्या परिस्थितीत आपले विचार असतील, त्यानुसार माणूस कधी स्वतःचा मित्र होतो तर कधी स्वतःचा परम शत्रू सुद्धा. चांगल्या वाईटाची समज तर मनाला असतेच. चूक कुठे होते तर आपण वेळोवेळी स्वतःचं अवलोकन करत नाही तिथे. कधी कधी आपलाच खूप गोंधळ उडतो. काय करावं, या परिस्थितीला कसं सामोरं जावं, कुठला निर्णय घ्यावा, त्यात मनाची द्विधा अवस्था आणि या सगळ्यातून बाहेर कसं पडावं हे समजत नसतं. प्रसंगी निर्णय चुकतात, काहीतरी गडबड होते. पण या काळात आपण स्वतःला कसं बघतो, स्वतःशी कसं वागतो हे फार गरजेचं असतं. खऱ्या मैत्रीचं उदाहरण घेऊ. आपल्या मित्राला त्रास व्हावा असं खऱ्या मित्राला कधीही वाटत नाही. जर एखाद्या कठीण परिस्थितीतून आपला मित्र जातोय तर खऱ्या मित्राला असं कधीच वाटणार नाही की ही परिस्थिती त्याच्यासाठी आणखीन कठीण व्हावी, या परिस्थितीत त्याला आणखीन त्रास व्हावा. नाही, या उलट जर तो खरा मित्र असेल तर तो त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहील. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो त्याची मदत करेल. बरोबर आहे ना? आणि हेच इथे लागू होतं. म्हणजे जर एखादी कठीण परिस्थिती आहे, आपण त्या परिस्थितीला सामोरं जातोय, आपल्याला त्या परिस्थितीला कसं तोंड द्यावं हे समजत नाहीये, पण त्यावेळेस तुम्ही स्वतःशी कसे वागता, स्वतःला तुम्ही त्या परिस्थितीत कसं सांभाळता, स्वतःला तुम्ही जपता की नाही हे बघणं फार गरजेचं असतं. इतर लोक सोबत असतील नसतील, पण स्वतःशी आपली वागणूक कशी आहे, स्वतःशी आपली मैत्री आहे का, की आणखीनच आपण स्वतःला त्रास करून घेतोय, ती परिस्थिती स्वतःसाठी आणखीन अवघड करून घेतोय, हे समजणं, हे कळणं आपल्यासाठी फार गरजेचं असतं. एकमेकांवरचा विश्वास हा जसा मैत्रीचा पाया असतो, तसंच स्वतःवरचा विश्वास हा सुद्धा स्वतःशी असलेल्या मैत्रीचा पाया असतो. आता स्वतःशी मैत्री कशी करायची? तर बघा, मैत्री जुळायला वेळ लागतो. बरोबर आहे? एखाद्याशी मैत्री आहे आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा खरंच मैत्री असेल. नुसती ओळख असेल तर आपण तसं म्हणत नाही. म्हणून मैत्री जुळायला वेळ जाऊ द्यावा लागतो. ती टिकवायला सुद्धा मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच ती मैत्री दृढ होते, घट्ट होते. त्यामुळे तसंच स्वतःशी मैत्री करायची तर त्यासाठी सुद्धा साधना आवश्यक आहे. सर्वात महत्वाची पायरी यामध्ये मला असं वाटतं अशी आहे की चित्ताची एकाग्रता असणं. म्हणजे चित्ताची एकाग्रता ही फार महत्वाची आहे जर आपल्याला स्वतःशी मैत्री करायची आहे. आणि आता चित्ताची एकाग्रता साधायची असेल तर आधी मन शांत असायला हवं, मन स्टेबल असायला हवं. मन शांत असायला हवं, पण मन शांत कसं होईल? जर मनातल्या विचारांचं वादळ शांत होईल तर. त्यामुळे ही संपूर्ण एक साधना आहे आणि ती साधना स्वतःशी मैत्री करण्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. मी व्हिडिओत सुरुवातीला सुद्धा म्हटलं की आपणच आपलं जीवन घडवण्यास सक्षम आहोत आणि म्हणूनच आपल्याला स्वतःला अधोगतीकडे जाऊ द्यायचं नाहीये आणि स्वतःला अधोगतीकडे जाऊ न देणं हेच सर्वात आधी आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवंय. हा श्लोक पहिल्याच भागात घेण्यामागचं कारण हेच होतं. सर्वात महत्वाचं काय असतं तर स्वतःला सर्वस्वी जाणणं आणि स्वतःशी मैत्री करणं.
म्हणजे जेणेकरून काय होतं, आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तर आपण शिकतोच, पण आयुष्यातले मोठमोठे निर्णय घेताना आपण हे नक्की बघतो की माझी स्वतःशी मैत्री आहे ना. तर मित्रांनो, हा होता आपल्या उपक्रमाचा पहिला भाग. व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपक्रम नवीन सुरू झालेला आहे, त्यामुळे या उपक्रमाला तुमचा भरभरून प्रतिसाद लाभू द्या. धन्यवाद.